गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळ-सकाळी इकडे छान अशी रांगोळी काढून घेतली जरापुढे. त्यानंतर म्हटलं गावी गेले होते, तर गावावरून येताना की नाही माझ्या एका मैत्रिणीकडनं मी छान असं लोणचं बनवून आणलं होतं. थोडं गूळ घालून आणि थोडंसं तिखट असं थोडं-थोडं लोणचं बनवून आणलेलं आहे. तर म्हटलं चला बरण्या वगैरे आणल्या होत्या मी आज, तर म्हटलं तर त्यामध्ये ते शिफ्ट करावं. बरणी स्वच्छ घासून पुसून घेतली आणि ही छोटीशी बरणी अशी रोजचं लोणचं काढून खायला बरी आहे म्हटलं. आणि ह्या मोठ्या बरणीमध्ये एक 3-4 किलो लोणचं बसतं, तर ती टाकता येईल म्हटलं. आणि स्वच्छ करून घेतल्या, छान कोरड्या करून घेतल्या आणि आता त्यामध्ये ना मस्त असं लोणचं भरून ठेवणार आहे मी, म्हणजे वर्षभर काहीच टेन्शन नाही. आणि खूप छान असं लोणचं झालेलं आहे. जसं जसं मुरतंय ना तसं तसं अजून छान टेस्टी लागतंय ते. तर चला म्हटलं इकडे आज हे लोणच्याचं काम करून घेऊया. इकडे आता मुलं पण उठली होती आणि त्यांचं चाललं होतं चहा वगैरे घेणं. तर आज की नाही दीदीचा रिझल्ट लागणार होता आणि थोडीशी टेन्शनमध्ये होती. तर त्यामुळे ना तिचं चाललं होतं मैत्रिणींची गप्पा वगैरे आणि फायनली रिझल्ट लागला. दीदी खूप चांगल्या मार्क्सने पास झालेली आहे. डिग्री तर आता ती 3rd इयरला जाईल. तर चाललं होतं आणि त्या ह्याच्यात आम्हाला जायचं होतं बाहेर आणि निघालो आम्ही आता सगळे आवरून वगैरे. तर म्हटलं चला तुझ्या रिझल्ट लागलाय त्यामुळे आपण तुझ्या रिझल्टची पार्टी करूया म्हटलं आणि आम्ही आलो इकडे क्रेप्स एम्बेसीला. तर बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं मुलांचं आणि आता ना म्हटलं चला मोनू पण आली आहे, म्हणजे दीदीची आमची लहान बहीण तिच्या काकांची मुलगी. तर सोबतच आम्हाला जायचं होतं म्हटलं तिचंही बघणं होईल. आणि मग काही नेहमीसारखंच आहोत ना, अजिबात वेळ नसतो म्हणून मीच मग मुलांना घेऊन गेले आणि इकडे आलोय आता. तर इकडे ना खूप असा बदल केलाय त्यांनी, कारण बऱ्याच दिवसानंतर मी आली आहे. जवळ-जवळ आता 1 वर्ष होत आलंय आणि असं असतं ना घराजवळ असलं की मग जास्त जाणं होत नाही. लांब असलं की आपण तरी जाऊन येतो. तर मग इकडे आतमध्ये आलो आणि म्हटलं चला आता ऑर्डर वगैरे देऊया. तर इकडे दीदीचं म्हणणं होतं की मला काही असं मिसळ वगैरे जास्त काही खायचं नाही, तर मी थोडं लाईट-लाईटच घेणार आहे आणि आम्ही इथं मिसळपाव घेणारच होतो. तर म्हटलं चला ऑर्डर वगैरे दिली आणि बघा इकडे छान असं हिरव्यागार वेली आणि हे सगळं सिटिंग अरेंजमेंट सगळं त्यांनी बदलून टाकलंय आता आणि छान नव्याने केलेलं आहे. खूप छान वाटतं आणि इकडे बघा ही ना द्राक्ष अगदी खरी आहेत बरं का. तर ती या ठिकाणी आलेली होती आणि छान वाटत होतं. तर त्यांनी आता सुरुवातीला पापड वगैरे दिला, त्यानंतर मिसळची थाळी आली आपली आणि त्यामध्ये बघू शकताय मनुके सुद्धा दिलेले आहेत आपल्याला. आणि ते नंतर म्हटलं शेवटी आपण खाऊया म्हटलं आणि छान मिसळ वगैरे आणि रस आपण दिलेला आहे. त्यासोबत दही आहे, कांदा, लिंबू आणि 2 पाव. एक्स्ट्रा पाव आपल्याला हवे असतील तर आपण घेऊ शकतो. तर म्हटलं चला आता रसा वगैरे घालूया म्हटलं आणि एका याच्यात ना थोडासा सार पण दिलेला असतो, की आपल्याला हवं तर आपण घेऊ शकतो वरनं. आपण तिखट खात असलो तर. छान असं आता बघूया टेस्ट करून. आणि इकडे ना जिलेबी सुद्धा मागवली होती मुलांनी आणि अळूवडी आणि चटणी, त्यानंतर वडापाव असं त्या ठिकाणी मिळत असतं, तर आपण घेऊ शकतो. तर म्हटलं चला थोडं-थोडं सगळं ट्राय करूया. तर इकडे आता टेस्ट करून बघते आणि बऱ्याच दिवसानंतर आले होते. मी आधी पण एकदा टेस्ट केली त्यामुळे टेस्ट काही अजिबात बदललेला नाहीये, सेमच आहे. तर म्हटलं चला अळूवडी पण ट्राय करूया आणि अळूवडी पण खूप छान होती. तर रंग वगैरे बघू शकताय तुम्ही, छान त्याच्यावर फरसाण वगैरे मिक्स फरसाण घातलंय आणि खूप छान असा तर्रीचा लाल रंग आलेला आहे. त्यानंतर मग आम्ही सगळं फस्त केलं, मस्त पोटभर जेवलो आणि इकडे आलो आता बाहेर. तर थोडंसं मुलांनी फोटो सेशन वगैरे केलं आणि बाहेर पण छान आहे. फॅमिली सोबत असं आपण येऊ शकतो, अगदी म्हणजे दिवस आपला मस्त आरामात जातो त्या ठिकाणी. आणि इकडे राजने फोटो वगैरे काढले. त्यानंतर मग इकडे आलो. या हे बाजूला गाईचं थोडेसे आहे गेम्स वगैरे आहे मुलांसाठी. हा हे आणि वंदनचं आहे रातचं का चाललं होतं की सायकल नाही झिप लाईन वगैरे त्याला करायचं होतं. ती कुठे तर गेली म्हटलं रुक्मिणी बघूया आपण आता. काय करते ती इकडे तुम्ही ना ते फिश पण आहेत स्पा वगैरे करण्यासाठी. त्यानंतर इकडे मुलांना खेळणी वगैरे पण आहेत. मुलांसाठी भरपूर आहे इकडे. छान वाटतं मुलांनाही आणि आता नवीनच केलंय त्यामुळे जरा जास्तच छान केलं त्यांनी ह्यावेळेस. तर म्हटलं चला इकडे ना मोनूला VR करायचं होतं. मग म्हटलं चला तिला करूया. तिने फर्स्ट टाईम ट्राय केलं ते. तर मुलांचं म्हणणं होतं म्हणजे राजचं, की मला काही करायचं नाहीये, माझं झालंय बऱ्याच वेळा आधी, तर मोनूलाच करू दे. आणि तिला मुद्दाम यांनी उभं केलं. ते ॲक्चुअली बसून करायचं असतं, कारण उभं जर राहिलं ना तर मग पडण्याची जास्त भीती असते. तर तिला ते फार चिडवत होते आणि तसं माझंही लक्ष होतंच. तर चाललं होतं त्यांचं इकडे आणि मोनू मात्र मस्त एन्जॉय करत होती. राज आणि दीदीचं चाललं होतं तिला त्रास देणं. मध्ये-मध्ये तिचा बॅलन्स जात होता, पण मग काही नाही तिला नंतर छान वाटलं आणि राज तर अगदी तिच्या मागेच लागला. त्यानंतर मग इकडे आलो आणि इकडे ना राजला सायकलचं ते झिपलाईन वगैरे करायचं होतं, पण झालं असं ना की इकडे आज कोणी नव्हतं, बंद होतं, म्हणजे ते संडेला वगैरे असतात वाटतं. त्यानंतर मग राज म्हटला की ठीक आहे मला ना जरा नेमबाजी वगैरे करू दे. मग मी काय आता ते सायकलचं नाहीये झिपलाईन वगैरे, तर मग मी इकडे नेमबाजी वगैरे करतो. तो बघितलं तर काय तिकडे हेडफोन्स आणि वॉच होती, मिळणार होती, पण काय नाही अगदी म्हणजे
थोड्या थोड्या याच्यात चुकले त्याचे नेम आणि मग काहीच मिळालं नाही. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, नेक्स्ट टाइम ट्राय करूया. तर इकडे आता राजला म्हटलं, जर का तू हे घेतलं, गिफ्ट घेतलं, तर बक्षीस मिळालं तुला या ठिकाणी, तर मग आईस्क्रीम खाऊ घालेल म्हटलं, आणि जर का नाही मिळालं तर मग काही मिळणार नाही म्हटलं तुला. मग तो म्हटलं ठीक आहे. आणि चाललं होतं त्याचं, पण काही नाही, त्याचा एकही निशाणा लागला नाही आणि तेही फेल झालं. त्यानंतर इकडे सोनू म्हणून दोघे एन्जॉय करत होत्या झोक्यावर बसून, आणि राजला पुन्हा गेम खेळायचा तर पुन्हा तेच केलं त्यांनी. आणि काही नाही, इकडे पण काही व्यवस्थित झालं नाही, फक्त थोडंसं एन्जॉय होतं तेवढंच आहे. रेट खूप थोडे जास्त वाटले मला त्यांची. त्यानंतर म्हटलं चला आता, आणि असा दिवस आमचा आजचा काही गेलेला आहे. त्यानंतर मग निघालो आम्ही आणि आलो घरी. संध्याकाळची वेळ होती, मस्त चहा वगैरे घेतला. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा.